बापू काय म्हणाल, पहिल्यांदा विजय झालेला आहे, आमदारपदी तुमची नियुक्ती झालेली आहे। सर्व जनतेला मी धन्यवाद देतो। सर्वांनी सर्व नागरिक हातकण तालुक्यातल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मला विजय मिळवून दिला, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। आपल्या युती शासनानं आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे प्रचंड काम केलं या राज्यामध्ये 2.5 वर्षामध्ये, ते संपूर्ण योजना त्या समाजातल्या तळागाळावर लोकांना राबवल्या। लाडक्या बहिणींना मदत केली, शेतकऱ्यांना मदत केली, त्यामुळे संपूर्ण जनतेने विश्वास ठेवून आज आमच्या महाराष्ट्रामध्ये युतीला परत संधी दिली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या सीटा बऱ्यापैकी सगळ्या आलेल्या आहेत, काय वाटते तुम्हाला? का आमचे सगळे नेते एक झाले, माडिक साहेब आमचे, आप्पा माडिक आहेत, धनंजय माडिक आहेत, आमचे सावकर साहेबांनी ह्या सर्व घटना घडवल्या, कोरे सावकर साहेबांनी, त्याचबरोबर आमचे प्रकाश अण्णा आवाडे यांनी तर सरपूर्ण ताकदीने, दादा माने, यड्रावकर साहेब, ही सर्व मंडळी एकत्र आली विकास कामासाठी। हळवणकर साहेब, सुरेश हळवणकर साहेब, ही सर्व मंडळी विकास कामासाठी एकत्र आली आणि ह्या जिल्ह्याचा विकास महत्त्वाचा आहे। राजकारणापेक्षा विकास करण्यासाठी ही सर्व मंडळी आल्यामुळं आजचा विजय झाला आहे। सर्व आज विनोद सीटा आल्यात याचं सगळं श्रेय या लोकांचं आहे। आज या विधानसभा मतदारासाठी गावामध्ये 2024 उच्चांकी 70% मतदान झालेलं आहे त्या आजपूर्ण तालुक्यामध्ये हेरले गावामध्ये। आणि आम्ही भाजप महायुतीचे उमेदवार, शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार अशोकराव बापू माने यांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणणार आणि 23 तारखेला गुलाल उधळणार, गुलाल आपलाच। आज हेरले मतदारसंघामध्ये आज एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला आहे ज्या नागरिकांतून। आज मतदार जागृत झाले असं दिसतंय, कारण की आज वाजलेले 5 वाजल्याच्या अगोदर त्यांनी तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक 70-75% जास्त मतदान हेरले गावातून झाले। हे अतिशय चांगली गोष्ट आहे की मतदार जागृत होत आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे की भाजप महायुतीला अतिशय चांगला प्रतिसाद आहे, त्यामुळे 3 नंबरचं नारळाचं चिन्ह त्याचा गुलाल। हातखंडे विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अशोकरावजी माने बापू यांचं आज हेरले या ठिकाणी मतदान झाले। दुपारी 2:30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 56% होती, तर ती वाढत जाऊन 70%च्या पुढे पोचली आहे। तर या महायुतीच्या उमेदवारास विशेष असं मतदान झालेलं आहे आणि ते या मतदारसंघामध्ये यशस्वी उमेदवार म्हणून त्यांची विजय निश्चित आहे, असं सर्व आपल्या हेरले ग्रामस्थांनी आमच्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं मी व्यक्त करतो। धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।